आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची निर्धार नव्या पर्वाचा याची सभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष तटकरे यांच्यासमोर पार पडली आणि त्यावेळी 200 दिवसानंतर गायब असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळेस ते म्हणाले, मला खरं तर एक खंत आहे आणि मला आज भाषण करायचं नव्हतं, पण ती खंत इथे बोलून दाखवावी की बाहेर याबद्दलचा आत्ताही प्रश्न माझ्या मनात कायम आहे. आणि तो असा की वैर जर माझ्याशी होतं तर बीडची बदनामी का केली. मी न बोलण्याची डबल सेंचुरी कंप्लीट केली, म्हणजे 200 दिवस. पण मला तुम्ही ज्या अंधारात लोटलं होतं तिथंसुद्धा एक ठिणगी उजळायला लागली, असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले, विरोधकांनी मला मेणबत्ती समजलं का. मी तर एक लोखंडी आहे, लोखंडासारखा वज्रासारखा कठीण आहे. आणि हे तुम्ही वारंवार सिद्ध केले. ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, असे 150च्या वर खून तुमच्या हातून पचल्या गेलेत. तुम्ही करविता आहात तर तुम्हाला मेणबत्ती समजून कसं जमेल. तुम्ही खरोखर वज्रासारखे कठीण आणि लोह पुरुषच आहात, हे मात्र सांगावं वाटतं.